तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, अंघोळ झालेली आहे आणि रेडी पण झालेली आहे किचनमध्ये जाण्यासाठी. म्हणजे बायकांना कितीही रेडी होऊन कुठं जायचं असतं तर अगोदर किचनमध्ये जायचं असतं, मग नंतर दुसरी कामं सुरू होतात आपली. तर इकडं अगोदर मी चिमण्यांना तांदूळ टाकण्यासाठी आलेले आहे. त्यांची चिवची केव्हापासून सुरू आहे. इथं जे घरटं बनवलेलं होतं ना त्यामध्ये पिल्ले ठेवलेली होती, पण ते पिल्ले आता मोठे झालेले आहेत आणि उडून गेले, त्यामुळे आतमध्ये चिमण्या बसत नाहीत, बाहेरच त्यांचा आरडाओरडा सुरू असतो. तर इकडे मी तांदूळ टाकलेले, त्यांना केस पण झटकून घेतले. वातावरण बघू शकता, सकाळ सकाळचं वातावरण खूप छान होतं. छान अशी थंड हवा आहे आणि खूपच छान फ्रेश वाटत आहे. तर आता फायनली किचनमध्ये आले आणि चहा वगैरे झालेले आहे सगळ्यांसाठी. तर इकडे जे भांडे झालेले होते ते पण भांडे आवरून घेतले आणि माझ्यासाठी बनत आहे इकडे डिकाशन चहा आणि कुकरला मी डाळ पण लावलेली आहे वरणासाठी. तर पटकन मी स्वयंपाक बनवून घेते, म्हणजे लवकर किचनपासून फ्री झाले ना थोडासा वेळ मला दुसरी कामं आवरायला भेटतो. आणि आजकालचा रुटीन थोडासा असा झालेला आहे ना, खूपच बिझी आणि व्यस्त असते. एकतर दररोज कुठं जाण्यात येत आहे, जसं की कार्यक्रम असतात, लग्न वगैरे, म्हणजे आता सीझनच आहे तर दररोज काही कार्यक्रम असतं. लग्नाचा कार्यक्रम असतो, घरवास्तूचा कार्यक्रम असतो किंवा कुठेतरी पाहुण्याच्या घरी आम्ही जात आहोत, त्यामुळे ना थोडीशी धावपळ माझी सुरू झालेली आहे. लवकर किचनपासून फ्री होते, म्हणजे कुठेतरी जायचं तर अचानकच विचार होतो दीपकचा की मम्मी आपण मावशीकडे जाऊया, आपण आत्याकडे जाऊया, आपण तिकडे जाऊया, आपण इकडे जाऊया, असं म्हणत असतो. मी त्याला म्हणते असते की बाबा तू जाऊन भेटून ये, कारण इकडे येत असतात सगळेजण, माझी भेट होते, फक्त दीपकची भेट होत नाही. म्हणून म्हणते की तू जाऊन ये. तर नाही म्हणतो मग मी आपण सगळेजण जाऊया, तू पण चल, दिनेश पण, अजय पण, बाबा पण, पप्पा पण, सगळ्यांनाच घेऊन जातो सोबत. पण पप्पाला काय यायला जमत नाही, कारण गॅरेजमधनं ते म्हणजे गॅरेज बंद करून तर यायला जमणार नाही आहे, त्यामुळे ते काय येत नाहीत आणि बाबा पण येत नाहीत, मग आम्हीच जातो दोघं तिघं. तर इकडं वरणाची सगळी तयारी मी करून घेतलेली आहे. सगळे मसाले टाकले, थोडंसं पाणी टाकलेलं आहे, रवीनं घाटून घेतलं. आणि आजचा वार तरी तुम्हाला सांगितलंच नाही, आजचा वार आहे गुरुवार. तर सगळ्यांना शुभ गुरुवार. तर आज आमचा दोघांचा उपवास आहे, पण बाकींच्यासाठी इकडे सगळ्यांसाठी स्वयंपाक बनत आहे. आज वरण भात आणि चपाती आणि खीर मी बनवणार आहे. तर खिरीसाठी मी थोडीशी तांदूळ पाण्यात टाकलेले आहेत, म्हणजे अर्धा लिटर दुधाची खीर बनवायची असली तर एक मुठी तांदूळ भरपूर होतात. तर तांदूळ भिजत टाकलेले आहेत आणि इकडे मी सकाळच्या जेवणामध्ये म्हणजे नाश्त्यामध्ये धपाटी बनवत आहे. म्हणजे दुपारी खीर आणि चपाती हे बनणार, म्हणजे आता 3 वेळा स्वयंपाक बनतो. इथं काय दाखवत आहे तुम्हाला, तर यामध्ये मी वाळलेले कांदे ठेवलेले होते भरून. तर बघू शकता त्यामध्ये किडे झालेले, ते किडे पूर्ण कांदा खाल्लेत आणि डब्बा भरून नुसते किडे दिसत आहेत. आणि मी आतापर्यंत लक्षच दिलं नाही त्यामध्ये किडे वगैरे झाले असतील, कारण कांदे भरून ठेवलेले होते आणि एकदमच ते असं झालेलं आहे ना, म्हणजे कधीही कांदा वाळून ठेवते खराब होत नाही, पण यावेळेस कांदा खराब झालेले. मी मीठही टाकलेलं नव्हतं. असं म्हणतात मीठ टाकल्यामुळे वस्तू खराब होत नाही आहेत. तर गेल्या वर्षी मी मीठ टाकून कांदे वाळवलेले होते, पण थोडासा जे आहे ना खरटपणा त्यामध्ये आलेला होता. पण यावर्षी मी तसाच कांदा उन्हाला वाळवून छान डब्यात भरून ठेवलेला होता, म्हणून म्हणजे मीठ न टाकल्यामुळे ते खराब झालेले आहे. तर ते टाकून डब्बा आता घासून घेते. आणि आज धपाटे खूपच पौष्टिक आणि टेस्टी बनत आहेत. तर इकडे मेथीची भाजी आणलेली आहे, तर मेथीची भाजी टाकून आणि दुधी टाकून मी धपाटे बनवणार आहे. तर मेथीची भाजी अगोदर निवडून घेते. तसं तर अशी कामं मी रात्रीच करून ठेवते, कारण सकाळी घाईगडबडीत अशी कामं होत नाहीत. खूप वेळखाऊ कामं असतात मेथीची भाजी वगैरे निवडणं, वेळ थोडासा जास्तच लागतो याला. पण आजकालचा रुटीन थोडासा असा झालेला आहे ना, प्रत्येक वेळी घाईगडबडच असते मला, दिवसभरात वेळ भेटतच नाही आहे, असा रुटीन झालेला आहे. त्यामुळे म्हटलं सकाळीच सगळी तयारी करूया. तर इकडे मेथीची भाजी निवडून घेतली. यामध्ये ना मेथीच्या भाजीपेक्षा जास्त गवतच होतं, जसं काँग्रेसचा पाला वगैरे हे सगळं मिक्स होतं. तर भाजी मी तर एक धाट असं छान व्यवस्थित निवडलेलं आहे, कारण त्यामध्ये खूप सारं गवतच भरलेलं होतं. आणि तोपर्यंत दूध पण घेऊन आलेले, ताजे आणि दीपक गेले होते बाहेर. तर दूधही आता गरम करूया. आणि अगोदर इकडे धपाटी बनवण्यासाठी पिठं मी इकडं चाळून घेतलेले आहेत 3 प्रकारचे. खूप सारे कांदे घेतलेले आहेत आणि दीपकला म्हटलं सगळे कांदे साल काढून एकात 2 भाग कर आणि चॉपरला सगळं चॉप करून दे. तर दीपक इकडे हे मोठं काम करत आहे, म्हणजे तयारीलाच वेळ जास्त लागतो. एक वेळा सगळी तयारी झाली की मग धपाटी बनवायला मला जास्त वेळ लागणार नाही. आणि सपक डाळ काढायचं मी विसरले, म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा धपाटी बनतात ना सपक वरण मी बनवत असते, पण आज ना सगळ्या वरणामध्ये मी मसाले टाकलेले आहेत, म्हणून म्हटलं वरण भात धपाटी आणि चटणी बनवूया यासोबत. मस्त अशी चटणी आणि धपाटी मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि वेगळं काही मुलांनी आज खाल्लेलंच नव्हतं. दुपारी परत मी चपाती खीर तरी बनवणारच आहे. तिकडे सगळ्या कांद्यावरची साल काढलेली आहे. रडत खूप रडवायचं काम करतात हे कांदे. आणि इकडं कांदे मी स्वच्छ धुवून दिलेत, म्हणजे एक काळपटपणा असतो ना त्यावरती. तर कांदे धुवून दिलेले आहेत. आणि इकडे जे दुधी आहे ना त्यामधली अर्धी दुधी घेतलेली आहे साल काढून. तर दुधीही चॉपरला चॉप करून घेणार आहे. दीपक म्हणत आहे मम्मी मी खिसून देतो, तर म्हटलं चॉपरला चॉप केलं तरी पण चालतं, एकतर घाई गडबड खूप असते मला, म्हणून म्हटलं चॉपरला चॉप करून दे, म्हणजे याने धपाटी छान बनतात.
म्हणजे थोडासा वेळ कमी लागतो याला. तर एकदा दुधी अर्धी आणि खूप सारे कांदे घेतलेले आहेत आणि अद्रक लसणाची पेस्ट पण मी बनवून घेतली. आणि अगोदर मी वरणाला इकडं तडका देते, म्हणजे हे जे मसाले डबे वगैरे ठेवलेले ना ते पटकन बाजूला ठेवता येतील ना मला. जोपर्यंत भाजी वरण ही धपाटीचं पीठ मी मिक्स करत नाही तोपर्यंत हे डबे इथंच राहणार आहेत किचनवरती स्पेस धरत, त्यामुळे त्यांना अगोदर मला उचलायचं आहे. इकडे चॉपरमध्ये अगोदर कांदे टाकले, 4-5 पाकळ्या लसूण टाकलेला आहे आणि मेथीची भाजी धुवून टाकलेली आहे थोडीशी यामधली, आणि बाकीची मी ठेवलेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं चॉपरला दीपक चॉप करून देत आहे. आणि ते चॉपरच हातात घेतला आणि ते कसं चॉप होत आहे ते बघत आहे. म्हणजे हे जे मशीन बनवलं ना, खरंच मम्मी त्याचं डोकं किती फास्ट असेल ना. किती छान हे चॉपर बनवलेलं आहे आणि आपली कामं पण सोपी होतात. आपल्या किचनमध्ये चॉपर हे असलंच पाहिजे. इकडं दूध उतू जातच होतं, म्हणजे दररोजचाच प्रकार आहे. मी समोरच असते तरी पण दूध दररोज उतू जातं माझ्या हाताहून, म्हणजे इकडे तिकडे लक्ष होतं आणि ज्या वेळेत उतू जायचं आहे त्याच वेळेत मी लक्ष देत नाही, तोपर्यंत दूध आपलं काम करतं. तर आज मी वेळेत बंद केलेलं आहे, त्यामुळे दूध उतू गेलं नाही, त्यामुळे ते पण नाराज असेल माझ्यावरती. असं इकडे चॉपरला हे सगळं चॉप करून दिले, ताटलीत काढून घेतलं आणि या चॉपरमध्ये परत दुधी जे आहे ना त्याच्यावरची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि दीपकला म्हणलं ते चॉपरला चॉप करून दे. आणि बघू शकता खिडकीतून ऊन आलेलं आहे आतमध्ये आणि छान म्हणजे वातावरण छान झाले, पण गरमी खूप होत आहे किचनमध्ये, म्हणजे कुठूनही हवा येत नाही तर त्यामुळे ना खूप गरमी होते. असं वाटतं की किचन सोडून बाहेर जावं, कुठं जाणार ना, गरमी असो थंडी असो कसंही वातावरण असो आपल्याला किचनमध्येच कामं आवरायची असतात, कारण सकाळी सगळ्यांना जेवायला पण लवकरच लागतं. तर असं इकडे दीपक ही मदत करत आहे, त्यामुळे तितका कामाचा लोड आलेला नाही आहे. दीपक, दिनेश, आजी कोणीही घरी असले ना मदत करतात पूर्णपणे माझी किचनमध्ये. तर इकडे वरणासाठी फोडणी तयार झालेली आहे, तर यामध्ये टाकूया मिक्स केलेलं वरण. तर वरण तरी बनलेलं आहे आणि इकडे मी आता धपाटीसाठी पीठ ही मिक्स करून घेते. थोडंसं तामझाम वाटतं ज्या दिवशी धपाटी बनतात त्या दिवशी, म्हणजे सगळी तयारी करायची असते, थोडासा वेळ लागतो, म्हणजे वेळखाऊ काम आहेत, पण धपाटी खाण्यासाठी खूपच छान आणि टेस्टी लागतात आणि सगळ्यांचे फेवरेट आहेत. पण आज आमचा गुरुवार आहे, त्यामुळे दिनेशच्या पप्पांना काही धपाटी भेटणार नाही, त्यांची फेवरेट बनत आहे पण त्यांनाच भेटणार नाही आहे. कारण आता आमचं काय कधीही खायचं मन झालं तेव्हा आम्ही करून खातो, पण दीपक, दिनेश आता हे जाणार आहेत काही दिवसामध्ये, तर त्यांच्या फेवरेट रेसिपी बनत आहेत. दररोज एक मी बनवत असते, कधी आलू पराठे, कधी धपाटे, कधी काही बनवत असते, पण कधी शेअर करते कधी करत नाही, कारण घाई गडबड खूप असते. आणि जेव्हा आपण व्हिडिओ करत कामं करतो ना तिथे अर्ध्या तासाजागी 1 तास पूर्ण लागतो, मग घाई गडबडीत कधी कधी होतं कधी होत नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू येत नाही आहेत आजकाल. तर असं इकडं फ्रीजमधल्या पाण्याच्या बाटल्या पण रिकाम्या झाल्या होत्या, तर दीपकनं सगळ्या भरून परत फ्रीजमध्ये ठेवले. गरमीच्या हिशोबाने इतकं पाणी लागत आहे ना, एक कॅन पूर्ण संपते 1 दिवसामध्ये, असं झालेलं आहे. आणि इकडं फरसाण आणून ठेवली होती, मूग डाळ आणून ठेवलेली होती. तर इकडे दीपक आणि अजय तेच खायला घेतलेले आहेत आणि सकाळी सकाळी ड्रायफ्रूट पण खायला घेतात. इकडे बघू शकता पिठामध्ये मी सगळे मसाले मिक्स केलेले, जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी बनवून ठेवलेली होती. आणि जे चॉपरला मेथीची भाजी, कांदा, लसूण, अद्रक हे सगळं चॉप करून घेतलेलं होतं ते अगोदर टाकलं, नंतर दुधी पण चॉप केलेली मी टाकलेले आहे. भांडं थोडंसं छोटं झालेलं आहे, त्यामुळे पीठ जास्त वाटत आहे. त्यामध्ये मोठी परात घेतली तर ठीकच होती, पण किचनमध्ये अशी मोठी मोठी भांडी मी घेत नाही कारण दररोज लागत नाही आहेत. पण जेव्हा अशी पिठं वगैरे मिक्स करायचं असतं ना त्यावेळेत मोठ्या परातीचीच गरज पडते मला. तर इकडं वरून मी थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. मेथीची भाजी टाकल्यामुळे धपाटीला फ्लेवर खूप छान आलेला होता आणि पौष्टिक पण असतं. तर इकडे सगळे मसाले टाकल्यानंतर मी 1 वाटी तीळ टाकलेले आहेत. तीळ टाकल्यानं धपाटे खूप छान लागतात आणि थोडंसं तेल पण टाकलेलं आहे, म्हणजे यानं काय होतं धपाटी थंड झाल्यानंतर छान नरम बनवून राहते, कडकपणा येत नाही आणि खूपच टेस्टी बनतात. तर इकडं पीठ मळलेलं आहे मी धपाटीसाठी. तर ही सगळी तयारी झाली, आता धपाटी बनवायला वेळ लागणार नाही. आणि जेही पसारा झालेला होता सगळा उचलला, किचन स्वच्छ करून घेतलं. थोडंसं पीठ झालेलंच होतं सगळीकडे. आता अगोदर मी चटणी बनवते, काल दूध फुटलेलं होतं, म्हणजे गरमीमुळे असं झालेलं आहे. तर आता हेच मी म्हणजे विरजण लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे आंबट छान झालेलं आहे. तर दही घेतलेलं आहे मी 2 ते 3 पळ्या. आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, किंवा हिरव्या मिरच्याही टाकू शकता. तर इकडे हे सगळं मिक्सरला एकदम बारीक मी फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे छान वाटून घेतलेलं आहे, म्हणजे जितकं बारीक वाटलं तितकं ही चटणी छान आळवून येते. तर एका वेगळ्या भांड्यात काढली, तोपर्यंत वरण पण उकळलेलं आहे. बघू शकता इकडे संग सगळीच कामं माझी होत आहेत. आता ठेवलेली तडका पॅन, यामध्ये टाकलं मी 2 चमचे तेल आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग आणि 2-3 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. परतून मी हा तडका चटणीत वतलेला आहे. एकदम मस्त अशी चटणी बनलेली आहे. सोबत मी इकडे चहा पण बनत ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तर या गोंधळामध्ये चहा प्यायला कधी वेळ भेटतो तुला, पण मूड फ्रेश राहण्यासाठी मी चहा पण अधूनमधून वेळ काढून घेतच असते. पण मी आजकाल एकच वेळा चहा घेते सकाळी.
तर इकडे चहा उकळलेला आहे आणि तेल पण संपलेलं होतं डब्यामधला. नवीन कॅन आणलेलं आहे 15 किलोचं, तर ते मला व्यवस्थित काढता येते म्हणून दीपकने इकडे ते तेल काढून दिलेलं आहे अगोदर. आणि इकडे चहा पण बनलेला आहे, पण घेण्यासाठी वेळ नाही आहे. चहा घेत घेत इकडे माझी कामं होत आहेत. तर आता धपाटी बनवूया. थोडासा लेट झाला म्हणजे 9 वाजलेत आणि कसे 9 वाजता समजत नाही. सकाळचे 9 इतके फास्ट वाजतात ना, असं वाटतं की आता तरी 8 वाजलेले असतील, आता तरी सुरुवात झालेली आहे, पण नाही, खूप लेट होतो आणि सगळ्यांना भूक पण लागलेली असते. तर इकडे पीठ मळलेलंच आहे. आता धपाटी बनवायला काय वेळ लागणार आहे ना. इकडे कॉटनचा कपडा मी भिजवून घेतला आणि यावरती मी पिठाचा गोळा करून ठेवला आणि पाण्याचा हात लावून लावून मी धपाटी छान थापून घेतलेली आहे. जशी पातळ पाहिजे ना तशी पातळ धपाटी थापून घ्यायची. याला 5 होल बनवलेले आहेत आणि पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि धपाटी मी छान आलट पलट करत तेल लावून सेकून घेत आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी पलटली. अगोदरची धपाटी ना पलटतच नव्हती, मोडत होती, म्हणून मी अशा पद्धतीने पलटून घेतलेले आहे. नंतर बाकीच्या धपाट्या खूपच छान आणि एकदम नरम झालेल्या होत्या, जसं की तोंडात टाकताच वेळ जाणाऱ्या इतक्या छान आणि खाण्यासाठी खूप टेस्टी या धपाट्या बनलेल्या आहेत. आणि मस्त अशी चटणी बनलेली आहे. तर मस्त असा ब्रेकफास्ट तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला. तर आमचे छोटे राजकुमारी आंघोळ वगैरे करून रेडी झालेले आहेत. तसं तर म्हणत होता मम्मी मी दुपारी आंघोळ करेन, गरमी खूप होत आहे ना. तर मी म्हटलं काही नको, कपडे वगैरे नंतर कोण धुणार आहे. एक तर वेळेची कमी जाणवते मला, तर संगच कामं होतील. तर दिनेशही आवरलेलं आहे. आज आणि दीपक तिकडे नाश्ता करत आहे. दिनेशला इथंच दिलेला आहे. आज तेच म्हणत आहे गरमीत काय करत आहे किचनमध्ये, चल आपण हॉलमध्ये बसूया फॅन ऑन करून टी व्ही बघत मस्त नाश्ता एन्जॉय करूया. पण नाही, याला किचनमध्येच बसायचं होतं माझ्या कानात गुणगुण करत. तर दिनेश इथंच बसलेला आहे. तर याला पण चटणी आणि धपाटी दिलेली आहे खाण्यासाठी. बाकीच्या सगळ्या धपाट्या बनवते, म्हणजे बाबा आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी देण्यासाठी. तर इकडे झालेले टिफिन वगैरे रेडी. तर सगळेजण इकडं जात आहेत आता. तर आता पुढची कामं आवरून घेऊया. आता खूप जास्त कामं, पसारा तरी असा पडलेला आहे ना, सांगूच नका, पाऊल ठेवायला जागा नाही असं झालेलं आहे. आणखीन मला दुपारचा स्वयंपाक करायचा आहे. तर अगोदर मी केस विचरून घेतले. खूप असं होत आहे ना, म्हणजे गरमीच्या हिशोबाने ठीक वाटतं. थोडीशी केस असे सोडले ना खूप गरमी होते, तर मला ठीक वाटतं की मी अशा पद्धतीनं बांधून घेत असते. तर सगळी कामं आवरत असते तितक्या दिनेश पप्पा आलेले आहेत आणि आज गुरुवार आहे. तर काही खाणं पिणं तर नाही आहे. तर म्हणलं मी कलिंगड खावा. तर म्हणत आहे दुपारी येईन मी. तर आता दुपारच झालेली आहे, आणखीन कधी दुपारी येणार आहात, तर खाऊनच जावा. यांना घाई गडबड खूप असते घरी आल्यानंतर. आणि दीपक दिनेश आल्यापासून घरी यायचंही बंदच केलेलं आहे, कारण मुलं शेजाऱ्या करत असतात, काय द्यायचं आहे काय नाही ते बघत असतात, त्यामुळे काही येत नाहीत. तरी पण कलिंगड मी चिरून दिलं होतं, तर खाऊन गेलेत. मी पण खाल्लेलं आहे. आणि जे आजचं ताट होतं ना त्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलं. आता तुम्ही माझा काही देवपूजा केलेली दिसली नाही आहे, तर देवपूजा मी करत नाही आहे, कारण का सुतूक पडलेलं आहे. तर तुम्ही माझा काही आणखीन कोण वारलेला आहे, परवा तरी सुतूक पडलेलं होतं, तर आताही भाऊकीमधलेच वारलेले आहे. तर आता 12 दिवस देवपूजा वगैरे करायची नाही आहे, त्यामुळे थोडंसं सुनं वाटत आहे. तर असं सगळी कामं आवरल्यानंतर आता आलेले मी कपडे घेऊन बाहेर. आजकाल कपडे पण मी हातानंच धुते आणि कपडे खूप जास्त होतात, म्हणजे आरामात तास तरी लागतो धुण्यासाठी, तास 1.5 तास लागतो. तर कपडे सगळे धुवून झालेले, छान घासून बडवून मी कपडे धुलेले आहेत. आणि इकडे 2-3 पाण्यामध्ये सगळे कपडे पिळून घेतले. ग्रिलवरती ठेवलेले जे हे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निचरा होत राहील. आता सगळे कपडे मी इकडे उन्हाला टाकते आणि 2-2 चिमटे लावते, म्हणजे हवा खूप असते यामध्ये. ऊन पण तसंच, हवा पण तशीच असते. आणि कपडे खूप लवकर हडकत आहेत आजकाल, जास्त वेळ लागत नाही कपडे हडकण्यासाठी. तर सगळे कपडे धुवून वाळू घालून मी आलेले आहे. म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये मी दाखवत असते, भरपूर वेळ जातो, आरामात 2 ते 3 तास तरी मला लागत असतात सगळी कामं आवरायला. आता आलेली मी परत किचनमध्ये आणि इकडे चहा ठेवला. आता ही कोणची वेळ चहा प्यायची, तर आज उपवास आहे, त्यामुळे आज अधूनमधून चहा बनत आहे. चहा पण ठेवला, इकडे दूध पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं खीर बनवायची आहे मला आज. तर दूध छान गरम झाल्यानंतर यामध्ये तांदूळ टाकायचे. तांदूळ मी भिजत ठेवलेले होते. तांदूळ मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेले, म्हणजे पूर्ण पेस्टच बनवायची नाही आहे. 1-2 तांदूळ यामध्ये आपूट साबूत राहिले पाहिजे. खीर खूप छान बनते यानं. तर थोडंसं दूध मी चहासाठी काढून ठेवलं आणि बाकीचं सगळ्या दूध इकडं गरम करून घेतलेलं आहे. संग चहा पण घेत आहे. गरमी खूप आहे, गरमीच्या हिशोबाने चहा प्यायला नको वाटतं, तरी पण थोडंसं छान वाटतं, एनर्जी आल्यासारखी वाटते, म्हणून मी घेत असते. इकडं दूध छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये टाकूयात तांदूळ आणि कणिक पण मी मळवून ठेवलेले आहे. आणि इकडे जे हात पुसायचे कपडे असतात ना, मी एक बकेट केलेले आणि त्यामध्ये कपडे धुवून भरून ठेवत असते, म्हणजे शोधायला नको आणि इथल्या इथं पटकन भेटतात पण. तर बघू शकता दूध छान गरम झालेले, छान उकळी आलेले आहे. तर यामध्ये जे वाटलेले तांदूळ होते ते टाकलेत आणि एक सलग चमचा फिरवत राहायचा, नाहीतर याचे गोळे बनतात. संग थोडंसं पाणी टाकलं, मिक्सरचं भांडं धुवून आणि इकडं एक सलग चमचा फिरवत ही खीर शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये टाकूया काही ड्रायफ्रूट.
आवडीप्रमाणे आणि साखर वगैरे टाकायची. तर सगळं मी इकडे काढून घेतलं. इकडे ठेवले एक मी तडका पॅन आणि खिरीमध्ये साखर तर टाकलीच नाही, बिना साखरेची खीर कशी बनणार ना. तर इकडं मी थोडीशी साखर म्हणजे चवीनुसार साखर टाकलेली आहे. 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. थोडेसे ड्रायफ्रूट मी कट करून ठेवलेले होते. ज्या दिवशी आईस्क्रीम बनलेली होती त्या दिवशी कट करून ठेवलेले होते. तर त्यामध्ये खूप साऱ्या मुंग्या झाल्या, तेच बघत होते. यामध्ये मुंग्या खूप झालेल्या आहेत. तर मी थोडंसं प्लेटामध्ये हे पसरवून ठेवलं. सगळ्या मुंग्या गेल्यानंतर यामध्ये आणखीन दुसरे ड्रायफ्रूट टाकलेले जे आवडीचे आहेत आणि इकडे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट टाकून तळून घेतले. आणि इकडे बघू शकता खीर पण एकदम मस्त बनलेली आहे. तर आता यामध्ये टाकूयात तडका. तर हा खिरीचा मेन तडका आहे. खूप मस्त आणि टेस्टी खीर बनून तयार झालेली आहे. तर खीर तर बनवून झाली, आता फक्त चपात्या मला बनवायच्या आहेत. तर दीपक, दिनेश, अजय सगळेजण आल्यानंतर चपात्या बनवणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.